आता एक महत्त्वाची बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व समित्या बरखास्त केल्या जाणार आहेत। सर्व सेल बरखास्त करण्याच्या निर्णयाला दिल्लीमधून हिरवा कंदील मिळालाय। लवकरच सर्व जुन्या सेल बरखास्त करून नवीन सेल नेमण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। जुई जाधव या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। जुई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता हे एकंदरीत ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र आहे। नेमके कोणते बदल आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये पाहायला मिळतील, काय अधिकची माहिती आहे? अगदीच आपण पाहतोय की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला। मात्र यानंतर आता काँग्रेस पक्षात हालचालीला वेग आलेला आहे। सर्वात आधी म्हणजे प्रदेशाध्यक्ष हे बदलण्यात आले। हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि आता हर्षवर्धन सपकाळ हे ॲक्शन मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण का महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमधल्या जितक्या सेल आहेत, डिजिटल सेल देखील याच्यामध्ये समाविष्ट आहेत, त्या सर्व सेल्सला बरखास्त करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे आणि येत्या काळामध्ये पुन्हा एकदा नवीन सेल्सची नेमणूक देखील करण्यात येणार आहे आणि या सगळ्या आता दिल्लीकडून देखील हिरवा कंदील मिळालेला आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आगामी ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षामधलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे निर्णय घेतले असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।